ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण एक महत्वाचा विषय घेतलेला आहे. हं? त्याचे कारण तसेच असतात. कारण मी जास्तीत जास्त काय आहे, की घरातील जे दोष आहेत अथवा घरातील काही प्रॉब्लेम असतात, याकरिता मी मार्गदर्शन करतो. ही जवळ-जवळ सगळ्यांनाच माहीत आहे. मग ते देवाचंच म्हणून नाही, तर मी इतर गोष्टी बी सांगत असतो. आपल्या फॅमिलीतल्या काय अडचणी आहेत, नवरा-बायकोतले काय प्रश्न आहेत, याबद्दलही मी तुम्हाला सांगत असतो, माहिती देत असतो. तर आज ही माहिती देण्याचं कारण म्हणजे असं का, तर माझ्याकडे अशा अनेक फॅमिली येतात. हं. खूप फॅमिली येतात माझ्याकडे आणि बऱ्याच वेळेस त्यांच्यामध्ये नवरा-बायकोच्या भांडणाचे प्रश्न असतात जास्त करून. नवऱ्याचं पटत नाही, बायको असं घरात म्हणजे असतंच. प्रत्येकाच्या घरात काही ना काही. पण का? याच्या मागे कारणं काय आहेत? हं? जास्तीत जास्त कारण कोणतं आहे? कारण या जे अनुभव आहे माझा हे जरूरचा लोकांचा, त्याच्याहून मी तुम्हाला बोलत असतो. अगर तुम्हाला माहिती देत असतो. त्यांना तर मी देतोच हो. समोर आल्यानंतर मी व्यवस्थित माहिती देत असतो आणि ते बी 1-1 तास बोलतो त्यांना समोर फॅमिलीला. तर मी एक तुम्हाला महत्त्वाची माहिती देतोय, की घरामध्ये नवरा-बायकोचं आता ही नवरा-बायकोचे काय अलीकडे तर काय झालंय 40च्या नंतर ज्या महिलेचं वय 40 झालं आहे. हं. 40च्या नंतर आणि समजा नवऱ्याचं थोडंसं 4-5 वर्षानं मोठं असतं वय. 45-50च्या आसपास जवळपास असतं. हिचं बी 40च्या आत बाहेर असतं. मग अशा लोकांचे जास्त प्रश्न येलेत. फॅमिली ती मोठी फॅमिली. त्यांची लेकरं आता मोठे शिकतात, कुणी नोकऱ्या करतंय, कुणाची लग्न पण झालेली आहेत. पण या नवरा-बायकोतलं वातावरण खूप खराब आहे. हं. तर त्याला मुख्य कारण आहे, ते म्हणजे दोघातील शारीरिक संबंध न नसणे. तर हे प्रकार का होतात? तर दोघांमध्ये शारीरिक संबंध नसणे त्याला कारणं पण आहेत. एक दैवी कारण एक सांगतो तुम्हाला. जर आपल्या घरामध्ये पितृदोष अथवा मुंजा दोष हं, हा जर असेल अथवा कुलदैवताचा दोषही असेल तर असे प्रकार होतात. परंतु त्याबरोबर दुसरे पण कारण आहेत, भौतिक कारण. ते म्हणजे अ, समजा बऱ्याच वेळेस नवरात दोघांचे विचार एकमेकात पटत नसणं थोडंफार करत ही बायको जी महिला आहे ती काय करते नवऱ्याला एकच तिच्या एक बाहेरच्या मैत्रिणी इकडल्या तिकडल्या गप्पामधून काहीच्या मग ती बोलतात कारण मला तशा ऐकायला भेटतात ना की नवऱ्याला जर काही मागायचं असलं महत्वाचं काही जर असलं तर त्याला जवळ येऊ द्यायचं नाही म्हणजे त्याला झोपू द्यायचं नाही आपल्या शेजारी जवळ आता संबंध करू द्यायचे नाहीत टाळायचे तो एक ब्लॅकमेल करण्याचा प्रकार आहे आता ह्याचं होतं काय आता स्त्रीच्या विचारामध्ये आणि पुरुषाच्या विचारामध्ये खूप फरक असतो विचार करण्याची पद्धत एक मानसिक विचाराचे तो वेगळेच असतं ते तर ही बघती आटी टाकायला हं? मग त्याला ते टाळते हं? आणि मग त्यांचे संबंध होत नाहीत भावनिकदृष्ट्या ते दूर जातात संबंध होत नाही त्यांचे एकामेकांविषयी प्रेम राहत नाही नवरा सतत चिडचिड करतो आता बायकोनं जर संबंध ठेवायला टाळलं तर नवरा चिडचिड करतो 100% करतो मग तो हळूहळू फॅमिलीच्या दूर जायला बघतो फॅमिलीपासून दूर जायला बघतो अथवा मग ते पर्यायी अवस्था त्याला बघत होतो समजा कसं असतं ही एक गरज आहे त्याची माणसाला गरज असते त्याच्यामुळे तो शोध घेतो बाहेर शोध घेतल्यानंतर तसं सापडतं बी आणि मग तो तिथे रमतो
आणि जेव्हा ह्या बाईला माहित होतं की नवरा आता बाहेरच्या बाईशी नादी लागलेला आहे, त्यावेळेस हिची तळपायाची आग मस्तकाला जाती. मग तन मग ही बी लागते चिडचिड करायला. तन नवरा आला की मग बाहेर गेला असते, खाल्ला असं गिळला असं, आमचं काय आता असलं तसलं काय. मग ते एका चढीत एक शिव्या देऊ, त्यात काही मग राग चाललेच असते. तेवढं मला नाही सांगता येणार, पण चलतं. मग मग झाला का नाही दुरावा. मग काय करतात असे लोक की बाया आमच्याकडे जे विचारतात की आमचा नवरा बाहेरच्या बाईशी नादी लागलेला आहे, त्याचं ते सुटलं पाहिजे व्यसन, तर काही तोडगा वगैरे सांगा, अगर काही उपाय सांगा. आता ही जी झालेली गोष्ट आहे, समजा दैवी दोषानं झाली असेल तर ती ठीक होऊ शकते. कशी? समजा मुंजा दोष आहे, म्हणून मुंजा दोषामुळे ती काय होतं, नवरा बायकोतले संबंध होत नाहीत, अगत्वा कुणाची तरी इच्छा मारतं ते दोष. मुंजा दोष असला तो पितृदोष असेल ना, तर नवऱ्याची तरी इच्छा मरते. समजा त्याला करू वाटत नाही, समजा त्या संबंध वगैरे तो बाहेर बी करू शकत नाही, विशेष म्हणजे जास्त निकुटच नसतं त्याचं. आणि तो स्त्रीची तरी इच्छा मरते ह्या दोषामुळे. पण ही दोष जर नसेल तर भौतिक दोष कुठला येतो की ह्या बाईनं काही कारणास्तव याला जवळ न येऊ देणं, त्याच्यामुळं हा दोष. त्याला मग पर्याय काय? दोष असेल तर आपण दैवी दोष सांगू, त्याच्यावर पर्याय सांगू काय करायची. पण हे असा भौतिक दोषाला आम्ही तोपी पर्याय सांगतो किंवा तुम्ही काय पर्याय करायचा याच्यावर. तर सगळ्यात महत्वाचा पर्याय असतो दोषावर. आता दैवी दोषावर असतो, दैवी दोषाला दैवीच पर्याय द्यावा लागतो. पण अशा भौतिक दोष जर असेल तर त्याच्यासाठी पर्याय असतो की सर्वप्रथम आपला नवरा हा बाहेर का गेला ह्या स्त्रीनं विचार करायचा. त्याला कारण काय असू शकतं, स्वतःच्या मनाला विचारायचं. ह्याला बाहेरचा रस्ता कुणी दाखवला? आपणच कारणीभूत आहे. आपलं माणूस आपल्यापासून दूर का जातं? आपलं माणूस आपल्यापासून दूर का जातं? लक्षात आलं? त्याला कारण आपणच असतो. आपण जर वसवस करायलो, त्याला जवळ न येऊ देणं, त्याला प्रेमानं न बोलणं, संबंध न ठेवणं, हे ऑटोमॅटिक जातं. ते ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टीची गरज असते. तुम्हाला माहित आहे का, समजा जसं समजा 40च्या जरी एका जणाचं इच्छा कमी झाली तरी एक जणाची असतेच. मग ती इच्छा ही एक आपण काही पाप करायलो असं नाहीये. ते एक आपली संस्कृती आहे, धर्म आहे. नवरा बायकोचं आपण कसं काय पळून आणलेली बाई नाही ती, अथवा पळून आणला भावा नाही करत, एका भावाकडे आपण चाललो नाही. हे आपण 100 लोकांमध्ये तुम्ही लग्न लावलं, विधियुक्त लग्न लावलेलं आहे तुम्ही. जगाच्या मान्यतेने, धर्माच्या मान्यतेने तुम्ही एक आहात. लग्न केलंय तुम्ही आणि लग्न केल्यानंतर वैवाहिक जीवन आहे ती एकामेकाच्या सहवासात घालवायचे ना. मग एकामेकाच्या सहवासात असा तुम्ही संवास तर तुम्ही कोणाच्या ऐकून कुठलं काही तुम्हाला हे ऐकून जर तोडातोडी करीत असताल, ठीक आहे. एक जणाची इच्छा नसेल तर एकामेकाने ऍडजस्टमेंट करून हे संबंध चालू ठेवणं गरजेचं आहे. भले दररोज नसतील तर कवा तरी कधीतरी पण असणं गरजेचं आहे. कारण लोक दररोज करू शकत नसतं संबंध माणूस. पण ते जर नसेल ना तुम्हाला, तर ते तुमचं नातं टिकाऊ स्वरूपाचं नाही. एकामेकाविषयी गैरसमज होतात. आता ही एक बाजू झाली. तुम्हाला वाटतं की आपला नवरा आता बाहेर गेला, तसं नवऱ्याला सुद्धा वाटतं. लक्षात घ्या, ही काही सोपी गोष्ट नाही. नवऱ्याला सुद्धा वाटतं आपली बायको आपल्याला जवळ येऊ देत नाही, त्या अर्थी हिचं कुठंतरी लपडं आहे. तुम्हाला मी स्पष्ट बोलतो. साहजिक आहे त्याला म्हणजे गैरसमज होणं अथवा त्याला वाटणं, यात चूक काय आहे? याच्यात काहीही चूक नाही. मग तो बी बायकोकडे संशयानं बघायला चालू करतो. बायकोकडे सुद्धा संशय येतो त्याला बायकोचा. मग ते नसले तरी त्याला संशय येतो. मग बायकोविषयी चिड येते, कुणाशी बोलली अथवा काही झालं की ते भांडण चालू होतं. मी नको वाटतंय तुला आणि तिलाही वाटतंय गोड. हे काय म्हणजे आता बोलण्याची भाषा काही वाटते. मग हे काय होतं, आपल्या हातानं आपले माणसं दूर लोटणं. कारणीभूत सुरुवात ठिणगी कुठं पडली आपली? आपल्याच घरातून.
आणि ह्याचा फायदा दोघाचे नवरा बायकोचे ज्यावेळेस भांडण होतं ना, त्यावेळेस दुसरी व्यक्ती सहज फायदा उचलू शकते. एखाद्या बाईला तुम्ही बोलत बोलत तीच एखादी बाई तुम्हालाच म्हणलेली की तुम्हाला ही मागे नवरा जर ऐकत नसतं तुम्ही त्याच्या जवळ जाऊ नका, त्याला जवळ येऊ देऊ नका, असं जर म्हणणारी बाईच तीच तुमच्या नवऱ्याशी संबंध ठेवू शकते. कारण ती तुमचे संबंध तोडते अशा पद्धतीनं. लक्षात येते का तुमच्या? अशा पद्धतीनं एखादी बाई तुम्हाला सांगून तुमचे संबंध तोडून ती त्याला कनेक्ट होऊ शकते, नवऱ्याला, तुमच्याच नवऱ्याला. आहे का नाही भानगड? आपल्या हातानं आपल्या संसारावर मोठा लड दगड मारून घेऊन संसार मोडून टाकणे. ठीक आहे, तुम्ही मान्य करतो तुमचे लेकरं मोठे आहेत, मुलं मोठे झाले, सुना बी आल्या तुम्हाला, मी ते बी मान्य करतो. पण जरी आलं की ती सुना आल्या म्हणून असं काही नाही. तुम्ही दोघं लग्न करून एकत्र आलात ना, आयुष्य तुमच्या दोघांनाच काढायचंय पुढे. याचा विचार करा. हे मुलं सुना हे जे आहेत ना, हे त्यांची फॅमिली करणार. तुम्हाला कोणी विचारत नसतं हो. तुमचा नवरा तुमचाच असतो. अगर नवऱ्याची बायको तुमची, तुम्ही एक राहणं गरजेचं असतं. तुम्ही मुलाचं करू नका अथवा असं नाही, पण एकामेकांना पूरक राहणं, एकामेकाविषयी ओढ प्रेम देणं ही तुमच्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. ह्या चिडचिडीमुळे काय होतं? आजार पण वाढतात. कुणी तुम्हा दोघांपैकी एकाकी चिडचिडपणा करायला लागलं, राग द्वेष निर्माण व्हायला लागल्या की घरामध्ये भांडण, पुन्हा मानसिक समाधान नसतं, त्याच्यामुळे आजार वाढतात. आनंद नसेल ना घरामध्ये तर आजार बळकावतात. मी समजा आता एकटा राहतो, मी समजा माझा जर विचार केला ना आरोग्याच्या दृष्टीनं, तर माझं खरं तर काही खरं नव्हतं. पण मी मानसिक महाग तणावामध्ये एकदा गेलो होतो, तर मला आजार खूप जळले. आता समजा शुगर नावाचा जो असला तर तो म्हणजे पारंपरिक आईवडिलाकडून आलेल्या गोष्ट आहे, त्याच्यामुळे ते आहे. पण मी फक्त फ्रेश राहतो. मी देवदेवकात वगैरे मन रमवतो, अथवा विनोद करतो स्वतःचे स्वतः, हास्य वगैरे, स्ट्रेस राहण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे मला आजार नाहीत. केवळ कारण काय? मी आनंदी राहतो. मी रागवत नाही, चिडत नाही, असतलं नाही. पण मी तितक्यापुरतं मी जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे पर्यायित आनंद, स्वतः आनंद घेण्यासाठी कसा आनंद घ्यायचा यासाठी मी पर्याय आहेत माझ्याकडे. वेगवेगळे स्तोत्र आहेत, पोते आहेत, काय वाचायला, भक्तिगीतं येतं, काही ऐकतो. म्हणजे जसं मला वेळ भेटेल तसं. तर मला लोकांशी कॉन्टॅक्ट, अगर लोकांशी वेळ देता तर मलाच वेळ पुरत नाही. मी खात नाही जास्त, काही गोष्टी नाहीत माझ्याकडे जास्त. एक टायमाला कधीतरी खातो, कधीतरी ते बी उपास असतात, तरी मला काही त्रास नाही सध्याच्या नाहीतर माझ्या बरोबरचे जे आहेत ना वयाचे, ते खूप वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेले आहेत. तर मला आता सांगायचं म्हणलं तर आजारच नाही, मला काहीच नाही, बीपी नाही, तसं काही नाही. होते त्याच्यातून मी घालून बाहेर पडलो. विशेष आहे, मी आनंद शोधण्याचा प्रयत्न केला, आनंद कसा घ्यायचा हे बघितलं. तसं मला सांगायचं की तुम्ही फॅमिलीतली माणसं आहात ना, तर तुम्ही असे घरामध्ये एकामेकाशी जर असं अलग अलग राहायला लागलात विचारानं, आणि घरामध्ये भांडण तंटे, तर तुम्हाला हा रोग जळणार. रोग घालवण्यासाठी तुम्ही जी नवरा बायको आहेत ना, तुमचे भले कधीतरी असावे संबंध ठेवा, आई एकत्र राहा, हसून थोडंफार नवरा बायको भांडण चलत असतं, पण तुम्ही एक झाल्यानंतर तुमचं भांडण निपतं. काही नसतं. मी खूप व्हिडिओ टाकलेले पूर्वी सुद्धा की बाबा हे फॅमिलीतले जे आहेत ना समस्या, हे एकत्र याच्यावर आधारित असतात. आणि मी कुठून असं ज्ञान म्हणजे काही तुम्ही पुस्तके वगैरे नसतं माझ्याकडे फॅमिली येतात, त्यांना मी चांगलं मार्गदर्शन करतो. आणि मी बऱ्याच जणांचे संसार मोडता मोडता या पद्धतीनं जागेवर आणलेत. मी दोघांना बी सांगतो. आणि मला त्याच्यात लाज लज्जा काय वाटत, कारण मला माहित आहे मी जे आहे ते स्पष्ट बोलतो. आणि स्पष्ट बोलल्यामुळे ते लोक मनातलं बोलतात. आणि मनातलं बोलल्यानंतर त्यांना दोघांनाही मी समजावून सांगतो की किती गरजेचं आहे.
मी महाराज असलो देवदेव असलं म्हणून तसं नाही, पण जी माझे समजा माझ्यावर विश्वास ठेवणारे लोक, त्यांना सुख तर लाभलं पाहिजे ना, समाधान तर लाभलं पाहिजे ना. नुसतं देवपूजा करून समाधान थोडंच होतं, त्याला हे सुद्धा कारण असतात. म्हणून मला हा विषय सुद्धा घ्यावा लागतो आणि फॅमिलीतल्या समस्या असतात, हे अशा पद्धतीने मी सोडवत असतो. तर याबद्दल अजून काही आहेत, मी बोलन दुसऱ्या व्हिडिओमध्ये, पण आजच्या पुरतं एवढंच. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय भारत.